अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा येथील अनेक शेतकरी खरं तर मंचर येथील जे दिलीप वळसे पाटील आहेत त्यांच्या घरी आलेले आहेत. खरं तर ज्या पद्धतीने शेतकऱ्यांच्या काही मागण्या आहेत त्याच मागण्या घेऊन सध्या सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या घरी खरं तर ठिय्या आंदोलन करण्यासाठी अनेक शेतकरी आलेले आहे. आपल्यासोबत आपण त्यांच्यासोबत चर्चा करावं. मला सांगा की ज्या पद्धतीने तुम्ही आलात नक्की काय तुमची एकत्रित मागणी आहे? 2017 साली तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी जी छत्रपती शिवाजी महाराज सन्मान निधी योजना कर्जमाफी योजना जी मंजूर केली होती, त्या मंजूर केलेल्या लाभार्थ्यांमध्ये 70% लोकांना तो लाभ मिळालेला आहे. त्या 30% जे वंचित लाभार्थी आहे त्यामध्ये हे आमचे 212 शेतकरी करजगाव तालुका नेवासा जिल्हा अहमदनगर या ठिकाणावरून सहकार मंत्री माननीय दिलीप वळसे पाटील यांच्या निवासस्थानी धडक मोर्चा घेऊन ती मागणी पूर्ण करण्यासाठी या ठिकाणी आलेले आहे. 4 दिवसापासून आमच्या गावामध्ये आम्ही उपोषण केलेलं आहे. आज उपोषणाचा आमचा हा 4था दिवस आहे. नक्की उपोषणाचा 4था दिवस आहे. मात्र तुम्ही 4 दिवस उपोषण करताय. आज सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या घरी तुम्ही आलात. पुढची भूमिका काय असणार आहे तुमची? पुढची भूमिका अशी आहे, आम्हाला जोपर्यंत शासन नील दाखला देत नाही तोपर्यंत आम्ही इथून उपोषण सोडणार नाही. त्यांच्या घरासमोर आम्ही प्रांतिक उपोषणात बसणार आहोत. आम्ही बसलेलो आहोत आता. नाही, पण याबाबत सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यासोबत काय चर्चा झाली, काय नक्की चर्चा झाली मी दिलीप वळसे पाटला साहेबासंग. पण ते म्हणते आम्हाला वेळ द्या. पण शासनाला वेळ किती, 7 वर्षापासून तुम्ही शेतकऱ्याचा खेळ मांडला ना, अजून किती वेळ घ्यायचा? आता अजून 15-3 वरात तुमच्या आचारसंहिता लागतात आणि पुन्हा एवढीची उत्तर देणार आहे. त्यापेक्षा आम्ही आता निर्णय असा घेतलेला आहे, जोपर्यंत आम्हाला कर्जमाफी होत नाही किंवा नील दाखले मिळत नाही तोपर्यंत आम्ही इथून मंचर सोडणार नाही. तोपर्यंत आम्ही इथं प्राणिक उपोषणच करणार आहे. पण वळसे पाटलांची आता तुमची चर्चा आली, वळसे पाटील तुमची भेट घेणार आहेत का, काय नक्की मागणी आहे? हां, सकाळी ते उद्या सकाळी भेट घेणार आहेत वळसे पाटील. मग काय चर्चा होती बघू. पण आम्ही या भूमिकेवर ठाम आहे, आम्ही उठणार नाही नील दाखला दिल्याशिवाय. असं नाही, तुम्ही उठणार नाही मान्य एकंदरीत. मात्र ज्या पद्धतीने संपूर्ण राज्यभरामध्ये किती शेतकरी असे वंचित आहेत? 6.5 लाख शेतकरी छत्रपती कर्जमाफीपासून वंचित आहेत आजपर्यंत. शासनाचं कसं आहे, देवेंद्र फडणवीस साहेबांनी छत्रपती कर्जमाफी लागू केली. नंतर विधानसभा आल्या, त्यांनी महात्मा फुले केली. प्रत्येकाने काळ सोडला त्याचा आणि त्याचा राजकीय हेतू डोळ्यासमोर ठेवूनच केलं. आतापर्यंत शेतकऱ्याला वेठीच धरले. 7 वर्ष झालेत आज त्या योजना म्हणजे माफीला, पण अजून माफी मिळाली नाही. 1.5 लाखापर्यंत माफी होती, पण आज व्याज असं एखाद्या शेतकरी 3 लाखापर्यंत गेलं. याचा आज अखेरचं सर्व व्याज शासनाने भरलं पाहिजे. शासनाने भरलं, पण मात्र उद्या दिलीप वळसे पाटलांसोबत तुमची चर्चा होईल. तुम्हाला जर आश्वासन दिल्यानंतर तुमची काय भूमिका असणार आहे पुढे? आश्वासनावर तर आम्ही उठणार नाही. आम्हाला प्रशासनाने आम्हाला नील दाखले दिले तरच आम्ही या ठिकाणी उठणार आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.